मित्रों नमस्कार, मी पुरुषोत्तम आभारे पाटील आणि तुम्ही बघता आहेत कनेक्ट अकोला। मित्रों, अकोल्याचं सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्व उंचावणाऱ्या अनेक लोकांमध्ये किशोर बळी या तरुणाचं नाव अलीकडे अग्रक्रमानं घेतलं पाहिजे। किशोर बळींच्या एका काव्यसंग्रहाचं प्रकाशन काल नुकतंच ज्येष्ठ साहित्यिक, लेखक आणि माजी प्राचार्य डॉक्टर श्रीकांत तिळके यांच्या हस्ते हॉटेल सेंट्रल प्लाझामध्ये झालं। कानी येता व्याकुळ हाका हा काव्यसंग्रह किशोर बळींचा तिसरा काव्यसंग्रह होता। अकोल्यात जे वेगवेगळे साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांमध्ये एका उंचीवर नेणारा हा कार्यक्रम होता। या वादग्रस्त विषयावर या संग्रहामध्ये जी कविता आहे त्यातल्या काही ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतो की शहरात शिकायला जाई लेकरांचा मेळा, झाली उदास भकास माझ्या गावातली शाळा। शहरात शिकायला जाई लेकरांचा मेळा, झाली उदास भकास माझ्या गावातली शाळा। कुठे हरवून गेले आज प्रार्थनेचे स्वर, पाडे कवितांची लय येत नाही कानावर। आवारात खेळायला होत नाही कोणी गोळा, झाली उदास भकास माझ्या गावातली शाळा। पुढचे कडवे पण फार सुरेख आहे, वाचण्यासारखी कविता आहे। पण हे जे भाष्य आहे की मराठी शाळेचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वावर अतिशय चांगल्या शब्दामध्ये हा भाष्य करतो। आठवताना मला खुशी लेग्यांची गोष्ट आठवते। खुशी लेगे असं म्हणतात की एक छोटीशी पोरगी होती, चांगला म्हणजे शेवटी तुझं लिखाण जे आहे ते एवढं मोठं झालं पाहिजे की आमच्यापेक्षा तर तू निश्चितच मोठा झाला पाहिजे, पण शेवटी आमच्या मनातली गोष्ट तुझ्या लिखाणात आली पाहिजे। आणि मला असं वाटतं की किशोरचं ते वैशिष्ट्य आहे की आपल्या मनात जे असतं, कारण मी स्वतः साक्षीदार आहे की 2 वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मी साक्षीदार आहे। बडोद्याला जेव्हा साहित्य संमेलन चालू होतं आणि जवळपास एक 60-70 कवी स्टेजवर बसलेले होते आणि प्रत्येक कवी आला की त्याला प्रेक्षक उधळून लावायचे, म्हणजे त्याची हुरे चालायची तिथे सगळी। आणि जेव्हा किशोर त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जी मग कविता म्हटली की ही लगबग भल्या पहाटे, ही कविता त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली आणि सगळ्या सभागृहाने त्याला डोक्यावर घेतलं। किशोर बळी हा अतिशय संवेदनशील कवी आहे, संवेदनशील लेखक आहे, वक्ता आहे, निवेदक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक त्याच्या मेंदूमध्ये एक विवेकाचं हत्यार आहे। तो विवेक वेगवेगळ्या पद्धतीनं वापरत राहतो आणि आपल्या साहित्यात ते त्याची विवेकवादी प्रतिमा उमटत राहते। त्यामुळे किशोरसारख्या माणसांना अकोलेकरांनी जपलं पाहिजे, त्याच्या यशात त्याच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात उभं राहिलं पाहिजे। कानी येता व्याकुळ हाका या काव्यसंग्रहाचं अतिशय सुंदर असं रसग्रहण अकोल्याचे ज्येष्ठ कवी प्रशांत असणारे यांनी केलं। म्हणण्याचा अंदाज तुम्हालाही बाबावर त्यांनी लिहिलेली कविता इतकी अशी, चोचून घावत आले बाबा मुख्यच होते, जे श्वास मी समजलो ते गुंडकेच होते। प्रशांत असणारे हे अकोल्याचं असं नाव आहे की ज्याच्या राज्यभरातल्या आणि राज्यातल्या बाहेरच्या सुद्धा मान्यताप्राप्त वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये अनियतकालिकांमध्ये प्रशांत असणारे यांच्या कवितांचा समावेश असतो। एका उंचीवर कवितेला नेणारा कवी म्हणून ज्या अनेक लोकांचं नाव घेते त्यात एक प्रमुख नाव प्रशांत असणाऱ्यांचं आहे। या कार्यक्रमामध्ये त्यांनी किशोरच्या या काव्यसंग्रहाचं अतिशय सुंदर असं रसग्रहण केलं। त्याला आणखी 4 चांद डॉक्टर गजानन नारेंनी लावले। अगदी राजेश्रीताई देशमुख, गजानन नारे, हे डॉक्टर श्रीकांत तिळके, प्रशांत असणारे, ही सगळी मान्यवर मंडळी या प्रकाशनाला होती। एक 2 तास चाललेला अतिशय सुंदर कार्यक्रम अकोल्यामध्ये झाला आणि मला वाटते की अकोल्याच्या सांस्कृतिक, साहित्यिक विश्वामध्ये मानाचा तुराख होणारा हा कार्यक्रम होता। त्यामुळे कनेक्ट अकोल्यासाठी ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे।